चल बघ पाडाला पिकलाय आंबा ते लावणी कोणाचे तुकाराम शिंदे. तुकाराम त्यांच्याकडे तो शिकला होता आणि त्याचं काहीतरी रेकॉर्डिंगचा घोळ झाला होता. दादा कोंडकेंच्या सिनेमासाठी तो वाजवणार होता आणि मधलं जे मॅनेजर लोक असतात त्यांनी त्यांचा माणूस घ्यायचा होता आणि त्यांची पेटी ऐकून उषा चव्हाण म्हणाले होते की आपल्याला ह्याच्यावर लावणीवर नाचायचं करायचं आहे आणि असा त्याला एवढा तो वाजवणारा चांगला होता. तर तो जो कोण मॅनेजर होता त्यांनी सांताक्रूजला डबिंग होता आणि बँड्राचा त्याला पत्ता दिला आणि मॅनेजरनं असं दाखवलं की बघा हा कसा उद्धट माणूस आहे, वेळेवर आला नाही काय नाही, हा फसला, बेजबाबदार माणूस. तर मला जेव्हा मी नाटकात जत्रेतलं नाटक करत होतो तेव्हा सांगितलं की सयाजी आता तू नाटकात काम करतोयस पण समजा तो पुढे गेलास तर विश्वास कोणावर ठेवू नकोस. काही माणसं करिअरमध्ये असे बदलतात तर सावध राहा. इवन आपले गुरुजी असतात, गुरुवर्ग असतो तो सतत बदलत असतो याचं भान ठेव. पहिलीचं जे गुरुजी असतात त्यांच्याबद्दल रिस्पेक्ट असतो पण 7वीचे पण गुरुजी असतात, मग 10वीचे पण असतात. तसं आपण पहिल्यांदा शिकतो नंतर शिकतो तर बदलणारे गुरु असावेत आणि त्या सगळ्यांबद्दल रिस्पेक्ट असावा. ही एक ज्याला म्हणतात संस्काराची बैठक त्या हरी गोगोलेंनी मला दिली होती. तर ते मी अजून विसरत नाही की अलर्ट राहायचं.